दिवसभर इकडं अनाडकिता असं आहे. आता जर कुठे तिकडे पत्र गेले त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राचं उत्तर येईल. त्याच्यानंतर बोलाचाली होईल आणि बोलाचाली झालं योगा असला तर तुम्ही म्हणता तसं ते म्हणता तसं लेकरं बाळ पोरं सोरं सगळ्याला जायला या या हे म्हणतात एकदम बरोबर आहे. काय नानासाहेब, कोणती गोष्ट व्हायची असेल ना तर माझं पहिल्यापासून सगळ्याला काय म्हणणं आहे, तंबाखू काढा. आणि ती गोष्ट धक्क्या लावायची असेल ना चुना लावा. समजा ती गोष्ट बाप्पाच्या मनात नाही आली ना, जर का बाप्पानं टकुऱ्यात घेतलं मग आता परवा दिवशी ते त्रिंबकरावची भेट झाली सुशीच्या पोराच्या लग्नामध्ये. निघाल्या ना गोष्टी, यायराच्या गोष्टी निघाल्या. त्रिंबकराव काय म्हणले होते दिगंबरावला लग्नाच्या बैठकीत बोलताना, मांडवामध्ये जेवढे बी बायका येतील तेवढ्या सगळ्या बायकाला आम्ही आहेराची लुगडी नेसू म्हणले होते नव्हते, म्हणले होते ना. मी होतो ना बैठकीत. शब्द दिल्यावर पाळायला पाहिजे की नाही. मी होतो ना बैठकीत. तिथं काय झालं त्या मांडवामध्ये बामनानं मंत्र म्हणले, लोकांना अक्षता फेकल्या. 10-12 बायका मांडवात बसल्या होत्या. यायच्याकडच्या बायकाला काय वाटलं 10-12 बायका एवढेच आहे. यायच्याकडच्या बायकांनी पितळ्याचे तपक, आयराचे लुगडे, त्याच्यात दुराणामध्ये हळद कुकू बसलेल्या 10-12 बायकाला फसो 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 लावलं, लुगडे दिले आणि गेले निघून. यायला वाटलं बायका एवढेच आहे. थोड्या वेळानं त्या मांडवामध्ये काय झालं की नेमकं झालं काय मांडवात. नाही म्हणजे आलेल्या बायकाला लुगडे नेसविले का फेडले, काय सांगायचं नीट सांगा ना. ते बोलताना सगळा फवारा उडला ना अंगावर. अरे राव, माणसं गेले वावरात, निवात बसून कसं चालेल. उठला चालणार आहे का. उपर्ण झटका सगळे निघून गेले. तेवढ्यात बाप्पा घरात. हे काय चाललं रे पोट्याव. अभ्यास करत नाही, काही करीत नाही, फोकलीचे. सकाळ उठल्यापासून भुंग 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 जसे भुंगे घुसले घरात. करे बंड्या, उजळणी झाली का पाठ. पावकी, निमकी, पाऊनकी. गणित किती गेले, गणित किती गेले. पाट्यानिकडे, पाट्यानिकडे. हे गणित आहे का, हे गणित आहे. देऊ का थोथरीत. मारुतीचा फोटो काढतो गणित म्हणतो काढतो. 2 घंटे अभ्यास.